12th मॅन आपण कॉम्बॉक्स मध्ये येऊ द्या. चेक चेक चेक. थँक्यू. चला दोन्ही टीम्स तुमचे एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येऊ द्या. 12th मॅन ग्लोरियाच्या कॉम्बॉक्स मध्ये प्लेयर आल्यात. लेट्स प्ले मॅच ऑन. डे 2 फायनल डे ला सुरुवात होते आहे आणि जशी फायनल डे ला सुरुवात केली जाईल आपण गणरायाला वंदन करूयात आणि आजच्या या दिवसाला देखील आपण सुरुवात करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मः देव सर्व कार्य शू सर्वदा. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. डे 2 पहिला बॉल. 4 ओव्हरची मॅच 20 मिनिट्स. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर्स कंप्लीट करणं गरजेचे आहेत. पहिली मॅच बेगोनिया वर्सेस ग्लोरिया सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतरची मॅच ब्लूबेल आणि मॅरीगोल्ड मॅव्रिक्स. व्हेरी फर्स्ट बॉल. बॉडीला टर्न करत असताना खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. असंही म्हटलं जातं की हे जे पहिलं सत्र आहे, पहिले काही बॉल्स आहेत खेळपट्टीवरती व्यवस्थित येत नाही, बॅटवरती व्यवस्थित येत नाही. पहिल्या 2 ते 3 मॅचेसमध्ये तुम्हाला कमी रन्स पाहायला मिळतील. त्यामुळे बॉलर्सचं डॉमिनेशन पाहायला मिळेल पहिल्या काही ओव्हर्समध्ये, पहिल्या काही मॅचेसमध्ये. मग चांगली बॅटिंग करणं, थोडासा संयम राखणं, संयम आणि खेळणं देखील तेवढंच गरजेचं आहे. फर्स्ट बॉल डॉट. बॉलिंग ट्रॅकवरती मंदार आहेत. पुढचा बॉल. बॉल उडवलाय, हवेत आहे, इन दी एअर. मिडॉनवरून खेळाडू येतात. कॅच ड्रॉप. सरळ सोपा झेल होता आणि तो पकडणंही तेवढंच गरजेचं होतं. पण इथे 2 रन्स ऍड केले जातील. थँक्यू. 2 बॉल 2 झालेत. ऑप्शनच्या खूपच बाहेरचा बॉल आहे. इट्स अ वाईट बॉल. थँक्यू सर. पंचांचंही कौतुक असेल मग मात्र. अगदी सरांनी सांगितलं की मी शार्प 7 o'clock आय वॉज रेडी. मी रेडी होतो आणि त्याचबरोबर तेही वाट पाहत होते. आमच्या दुसऱ्याही पंचांचं आगमन झालंय. तर सागर सर आपण या ओव्हर नंतर तुम्ही बाहेर येऊ शकता. आपण अंपायर्सला आतमध्ये घेऊयात. पुढचा बॉल अगदी फुलटॉस बॉल आहे. फुलटॉस बॉलला बॉडीला टर्न करत असताना खेळल्यात. शॉट आर्म फुल केलाय, व्यवस्थित हात उघडले नाहीयेत, ओपन केलेले नाहीयेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो येईपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहिली आहे आणि हे सातत्याने तुम्हाला मेंटेन करावं लागेल. कारण जसं आपण अगदी सकाळीच उल्लेख केला की पहिल्या काही ओव्हर्सवरती ती खेळपट्टी जी आहे त्यावरती जो थोडासा मॉइश्चर आहे, थोडासा डव आहे, तो नक्कीच तुम्हाला मेंटेन असेल. म्हणून बॉल व्यवस्थित राईज होणार नाहीये, तो बॅटवरती येणार नाही. सो सिंगल डबलला कन्वर्ट करत राहणं गरजेचं आहे. इथे देखील थोडासा मिसमिक्स शोक बॉल हवेत, बराच वेळ बॉल हवेत पाहायला मिळतोय. त्याचबरोबर 2 खेळाडू येतात डाऊन द बॉल. कॅच नक्कीच कंप्लीट होणार नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये बॉल जातोय आणि 2 रन्स इथेही कंप्लीट केल्या जातील. एकच आहे का? ओके सर, थँक्यू. पाण्याची आवश्यकता असेल तर मॅनेजमेंट टीमकडे कळवा, पाणी घेऊन येतो. स्प्रे हवाय. येस, फर्स्ट एड किट.
फर्स्ट एडही घेऊन जा प्लीज. स्टॉपवॉचही आपण थांबूया थोड्या वेळासाठी कारण इंजुरी ब्रेक. यानंतरची मॅच ब्लू बेल आणि त्यांच्यासोबतच टीम असेल मॅरीगोल्ड मॅव्रिक्स. कॅप्टन, इट्स अन हंबल रिक्वेस्ट की तुम्हाला इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. आजच्या दिवसातही आपण तब्बल 12 मॅचेस पाहणार आहोत. आज क्वार्टर फायनल्स, मेगा फायनल्स, सेमीफायनलच्या मॅचेसही असतील. थँक्यू सो मच. बघून या टीम आपलंही कौतुक असेल. थँक्यू. बिकॉज मैदानाच्या आतमध्ये क्रॅम्प्स आपण पाहिलेत भरपूर रनिंग बिटवीन द विकेट्स आणि त्यामुळे ते क्रॅम्प्स झाले आणि त्यानंतर बॉलिंग टीमनी अलाव केलं की तुम्ही रनर घेऊ शकताय. आणि जर यापुढे असे काही इन्सिडेंट झाले तर मॅनेजमेंट टीमची नक्कीच एक रिक्वेस्ट असेल की जी प्रतिस्पर्धी टीम आहे, जी ऑपोजिट टीम आहे, त्या ऑपोनेंट टीमला आपण विचारल्यानंतर ते रनर अलाउड करू शकतोय. पंचांनाही विनंती असेल सर या गोष्टीची आपणही नोंद करूयात.
अपोनेंट टीमचं इथे आक्षेप नाही घेणं ते जास्ती महत्वाचं आहे. जर मात्र अपोनेंट टीमने आक्षेप घेतलं तर मात्र तुम्ही रनर नाही घेऊ शकत. पण इथे थँक्यू सो मच टीम बेगोनिया, आणि ही खरी ओळख राहिली आहे. येस, बॉलिंग नाही टाकू शकत का? क्लिअर करूयात सर. एक मिनिट थोडं होल्ड करा सर, एक मिनिट होल्ड करा. अच्छा, ओके 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 ओके. तुम्हाला ऑब्जेक्शन नाहीये तर मॅनेजमेंट विल नॉट हॅव एनी ऑब्जेक्शन. प्लीज लेट्स गो फॉरवर्ड. पहिले 4 बॉल डिलिव्हर करण्यासाठी आपण पाहिलं तर स्टॉपवॉचही थांबवली होती. 3 मिनिटांची अवधी आपण घेतली. इनसाइड आउट चांगला शो खेळलाय. इनफिल्डला थोडंसं क्लिअर करत असताना शॉट एक्स्ट्रा कव्हरवरती खेळाडू आहेत आणि चांगली फिल्डिंग केली जाते. डीप पर्यंत जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा इथे कंप्लीट करूयात. 3 रन्स ॲडेड. 9 रन्स लागले धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ झालाय. 1 टू गो. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असेल. पहिली ओव्हर ती पॉवर प्लेची आणि त्यामध्ये त्या मोठ्या धावा बनवणं खूप गरजेचे आहेत, कारण समोरच्या टीममध्ये देखील अमोल आहे, श्रीकांत सारखा एक चांगला बॅटर आहे. म्हणजेच आपल्याला चांगले रन्स बनवणं खूप गरजेचे आहेत. नेक्स्ट टीम कॅप्टन्स. फर्स्ट ऑफिशियल कॉल. शेवटचा बॉल आणि इथे देखील आपण पाहिलं तर ओव्हर दी कव्हर्स खेळायचं होतं. बॅटची हलकीशी कडा लागते. बॉल मिड विकेटवरती ट्रॅव्हल होत असताना 2 रन्स ॲडेड. 2 रन्स इथेही कंप्लीट केल्या जातील. चांगलं बॅकअप केलंय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा लागल्या धावफलकावरती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 ऑन द बोर्ड. ऋषभ बॉलिंग ट्रॅकवरती आहे. अरुण स्ट्रायकिंग एंड. अमोल नॉन स्ट्रायकिंग एंड. पहिलाच बॉल लक्ष्यमच्या बाहेर. विथ दी अँगल बॉलला थोडासा रिलीज पॉईंटचा जरी विचार आपण केला तर विथ दी अँगल बॉलला थोडंसं आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता. इनस्विंग करण्याचा प्रयत्न केला होता, पण मात्र ती जी बॉलची पिचिंग आहे मिडल स्टंप आणि लेग स्टंपवरती आणि तिथून बॉल अतिरिक्त बाहेर निघतोय. इट्स अ वाईट बॉल. मग मात्र जेव्हा बॅटनी रन्स बनत नाहीये, पहिल्या काही मॅचेसमध्ये जसं आपण सातत्याने उल्लेख करतो की बॉलर्स डॉमिनेशन असेल, मग तुम्हाला अशा सिंगल डबल्स एक रनही खूप मॅटर केल्या जातील. 12 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल अगदी लक्ष्यमच्या बाहेर आहे. किपरला बीट करण्यात येत आहे. शॉट थर्ड आणि शॉट फाईन वरती एक चेस सुरू आहे. बॉल थांबवणं गरजेचं आहे. हाताने नाही तर पायाच्या साहाय्याने पण बॉल थांबणार नाहीये. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अडिवली आपण वरती आहोत आणि पायाला बॉल हलत असताना इथे देखील लेग बायच्या स्वरूपाने या 4 धावा मिळतील. 4 रन्स ॲडेड. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा लागल्या धावफलकावर. नेक्स्ट बॉल. इथे देखील स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता. लाजवाब बॉलिंग. चांगला बॉल. मग मात्र तुम्हाला अशीच बॉलिंग करणं खूप गरजेचं आहे, कारण ऑप्शनच्या बाहेरची लाईन, त्या लाईनवरती सातत्याने तुम्हाला चांगली बॉलिंग करावी लागेल. लाईन आणि लेंथमध्ये ते थोडंसं प्रत्येक बॉलवरती ते व्हेरिएशन असणं गरजेचं आहे, कारण व्हेरिएशन बॉलरकडे असणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे एक वेगवान बॉल असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर एक स्लोअर वन असणं, एक चांगला यॉर्कर असणं, एक चांगला लेंथ बॉल असणं, एक चांगला बाउन्सर असणं. इथे देखील भरपूर शफल होऊन आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी कडा आणि पायाला बॉल लागतोय. 3 बॉलचा खेळ झालाय. चांगला कमबॅक केलाय बॉलरनी. रिषभ आहेत बॉलिंग ट्रॅकवरती.
पहिला बॉल वाईड हाताळला, त्यानंतर पायाला आदळून बॉल चौकारासाठी निघाला, मग सातत्याने बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्सही टाकल्यात. गुड बॉलिंग, गुड कमबॅक, आणि याच कमबॅकची आपल्याला आवश्यकता होती. 16 ऑन द बोर्ड, 16 धावा लागल्या धाव फलकावर. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आलटी पालटी दिग्माके लागला नाहीये, पण महत्वाचं तेच आहे, बॉल आणि बॅटचं करेक्शन राहिलं नाहीये. थोडंसं बचावात्मक बॉलिंग केली, कारण अगोदरच पाहिलं होतं की बॅटर स्विच हिट करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे त्यांच्या आर्क पासून बॉल लांब ठेवण्याचा प्रयत्न झाला होता. इट्स अ वाईट बॉल, पण चांगला बॉल म्हणावा लागेल, कारण बॉल नक्कीच रिटर्न क्रिशा थोडासा बाहेर निघालाय, पण तरी देखील आपण त्या आर्क पासून लांब ठेवला आहे बॉल. गुड बॉल, 1 रन ऍड केली जाईल. 17 ऑन द बोर्ड. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, थोडंसं अगदी चाचपडत असताना आपण पाहिलं तिथे मात्र चाचपडले. त्यांना माहिती आहे की आपण सलगचे 2 ते 3 बॉल्स डॉट खेळलोय, त्यामुळे आता बॅटला बॉल आदळणं गरजेचं आहे. स्कोर बोर्ड तो ऍटलीस्ट 1 रन का असेना, सेकंड डबल, सिंगल डबल यावरती कॉन्सन्ट्रेट करत असताना सिंगल डबल घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे. दुसरी ओव्हर ऑन द लाईन, 4 बॉलचा खेळ झालाय. 17 रन्स ऑन द बोर्ड. लास्ट 2 बॉल्स. इथे बॉल हवेत आहे, फुल टॉस बॉल, व्यवस्थित टाइम झाला नाहीये. शॉट थर्ड वरती खेळाडू आहे, विकेट कीपर स्वतःवर राऊंड द बॉल, कॅच कंप्लीट, विकेट मिळेल. अरुणला परतावा लागेल. अरुण बॅक टू द डगआउट, कारण मात्र चाचपडणं सुरू होतं. प्रत्येक बॉल बॅटला कसा आदळेल याकडे कॉन्सन्ट्रेट करणं आणि त्याकडे लक्ष देणं सातत्याने सुरू होतं. बॉलरचं कौतुक करावं लागेल. अगदी मग ही विकेट त्यांनी मिळवली आहे. हा फुलटॉस बॉल आहे, तो भिरकवण्याचा नक्कीच प्रयत्न केला, पण त्यामागे जे डॉट बॉल्स आणि त्या डॉट बॉलचा पर्सेंटेज जिथे वाढवण्यात आला, ते सलगचे 2 ते 3 डॉट बॉल आलेत, त्यामुळे तो प्रेशर क्रिएट आणि त्यानंतर फुलटॉस बॉलला जिथे फक्त दिशा दाखवायची होती. येस, श्रीकांत बॅटिंग करतील, अरुण रनर म्हणून भूमिका पाहतील. ओके ओके. श्रीकांत इज अ न्यू बॅटर आणि अरुण विल बी द रनर. ओके, चलिए लेट्स मूव ऑन. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 17 रन्स. चांगली बॉलिंग केली आहे ऋषभनी, मग मात्र पायाला आदळून जो वाईट आला होता त्यानंतरही खूप चांगला कमबॅक केलाय. पुढचा बॉल, इथे देखील पायावरती टार्गेट करतायत, बॉडी लाईन वरती बॉलिंग करतायत. चांगली बॉलिंग केली जात आहे. शॉर्ट थर्ड वरती देखील चांगली फिल्डिंग, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, पण नकारलाय. गुड कॉल. लेग बायच्या स्वरूपाची आणखी एक धाव ऍड केली जाईल आफ्टर 2 ओव्हर्स. 18 for 1. 18 runs added on the board for the loss of 1 wicket. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. ओमकार ऑन बॉलिंग ट्रॅक. तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिला बॉल शफल होऊन खेळलेत, पण लक्ष्मच्या बाहेर. इट्स अ वाईट बॉल. 19 रन्स ऑन द बोर्ड. 19 धावा लागल्या धाव फलकावरती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 19 रन्स ऑन द बोर्ड. चांगले रन्स बनवावे लागतील. इथे देखील बॅट स्विंग चांगली आहे. बॅट स्विंग अप्रतिम आहे, पण खूप चांगला बॉल. बॉलचा रिलीज पॉइंट तोही तेवढाच मॅटर केला जातो आणि त्याचबरोबर ती लाईन देखील तेवढीच अप्रतिम राहिली आहे. मग मात्र तुम्ही लेंथ वरती खूप चांगले व्हेरिएशन्स पाहताय, पण त्या एका चांगल्या लाईन वरती ऑप्शनच्या बाहेरची लाईन आहे, जी मात्र नेहमी एक चॅलेंज राहिलं आहे बॅटर्सला. डॉट बॉल. आता यावेळेस बाउन्सरचा वापर केला. श्रीकांत सारख्या उंच पुऱ्या खेळाडूला बाउन्सरचा वापर केला आणि इथे शॉट थर्ड वरती खेळाडू बीट होईल. बॅटची हलकीशी कडा लागते आणि त्यानंतर बॉल ट्रॅव्हल होतोय आणि इथे बॉल थांबणार नाहीये. जसं आपण त्या स्लोपचा उल्लेख केला, स्लोपही सचिन सर आपण विचार केला तर खूप कमी असे ग्राउंड्स पाहायला मिळतात. मग मात्र
निजेच्या मैदानावरती आपल्याला एक असा चांगला स्लोप पाहायला मिळतो. त्याचबरोबर अडिवलीचं हे मैदानही खूप सुदृढ आहे आणि खूप चांगलं आहे. मग अगदी इंटरनॅशनल स्टँडर्ड्सच्या दरम्यान खेळपट्टीपासून थोडासा स्लोपही आहे. इथे मिश्रामिक स्ट्रोक बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल, खेळाडू येतोय, कॅच ड्रॉप. अशा कॅचेस पकडाव्या लागतील तुम्हाला. बॉलरने देखील पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केलं होतं. श्रीकांत सारख्या खेळाडूला देखील याही वेळेस थोडंसं क्रॅम्प केलं होतं. मग मात्र त्या शॉर्ट बॉलसाठी मेंटली ते प्रिपेअर्ड नव्हते, कारण या मागचा जो शॉर्ट बॉल टाकला होता ओमकारनी, त्या शॉर्ट बॉलवरती बॅटची हलकीशी कडा लागत असताना बॉलही चौकारासाठी गेला, पण तरी देखील स्वतःच्या स्किल्सला बॅक करणं म्हणजेच तर क्रिकेटचा खेळ आहे. त्याला माहिती आहे माझ्याकडे चांगला बाउन्सर आहे आणि पुन्हा एकदा त्यांनी श्रीकांतवरती त्या बाउन्सरचाच वापर केला होता. ऑलमोस्ट विकेट त्यांनी काढली होती. शॉट फाईन लेग वरती अशा कॅचेस पकडाव्या लागतील. 24 धावा लागल्या धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा यावेळेस देखील लेंथ ऑफर केली आहे. 4 बॉलचा खेळ झाला. लास्ट 2 बॉल्स टू गो. गुड बॉलिंग बाय ओमकार. चांगली बॉलिंग करतोय. मग मात्र तो चौकार आलाय तरी देखील फक्त 6 धावा आतापर्यंत त्यांनी दिल्यात आणि 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. यावेळेस शॉर्ट बॉल पुन्हा एकदा फुल केल्या बॉलला शॉर्टआउट वरती खेळाडू बीट केला जातोय आणि पुन्हा एकदा ती रेस लागली. मग मात्र बॉलच ती रेस जिंकणार यात ती मात्र शंका नाहीये. अगदी आपण सकाळपासून पाहतोय गेले 3 चौकार आतापर्यंत या मॅच मध्ये आलेले आहेत आणि ते तिन्ही चौकार बिहाइंड द स्टंप झालेत, कारण बॅटला बॉल व्यवस्थित आदळत नाहीये. बॅटवरती बॉल येणार नाहीये कारण सकाळचं ते पहिलं सत्र आहे. थोडीशी डॅम्प ती खेळपट्टी आहे. मग त्यावेळेस तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. या अशा एजेस आहेत. मग इथून मात्र तो कॅप्टनचा रोल तेवढा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर बॉलरचा रोलही तेवढाच महत्त्वाचा राहणार आहे, कारण तुम्हाला मग विकेटच्या मागे जिथे अगदी क्विक फिल्डर्सला तैनात करणं तेवढंच गरजेचं आहे. शॉट थर्ड असेल, शॉट फाईन असेल, बॅकवर्ड पॉईंट असेल, त्याचबरोबर स्क्वेअर लेग असेल, हे इन ॲक्शन येणं देखील तेवढंच गरजेचं आहे. मग इथे तुम्हाला चांगल्या फिल्डर्सला तैनात करणं इट्स कंपल्सरी, इट्स मॅन्डेटरी. आणि तेच आपण आता सातत्याने पाहतोय की लॉंग ऑफ 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बीड ऑफ करण्यात आला आणि त्याचबरोबर जो शॉट फाईन वरती खेळाडू आहे तो आता अगदी डीपमध्ये गेलाय. मग पुन्हा एकदा बाउन्सरचा वापर केला जाईल का करणं गरजेचं आहे. इथे देखील पुन्हा एकदा बॉल मागे विकेटच्या मागे ट्रॅव्हल होतोय. आता तिथे प्रोटेक्शन आहे आणि त्यामुळे त्यांना फक्त आणि फक्त 2 धावा मिळतील का? येस, 2 धावा नक्कीच मिळतील. पण हा देखील आपण विचार करत असताना 2 बाउंड्रीज आल्यानंतर तो विचार केला. 1-1 रन मॅटर केली जाते इथे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि विथ दी रन रेट ऑफ 10 30 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक असणार आणि ती फेकण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 4 मिनिटांची अवधी शिल्लक आहे. 16 मिनिट्स आपण नक्कीच घेतल्यात. लास्ट ओव्हर श्रीकांत आणि हा फुल टॉस बॉल आहे. बॉल हवेत, बराच वेळ बॉल हवेत पाहायला मिळतो तुम्हाला. मिड विकेट वरती खेळाडू आहे. मग मात्र थोडासा लेझी अप्रोचही पाहिलात, कारण बॉलवरती आलेच नाही आहेत. प्रयत्न झाला इथे विकेट मिळेल का, तर पंचांकडे सगळ्यांचं लक्ष. येस, इट्स अ नो बॉल. नो बॉल असेल आणि ही पाहणं गरजेचं आहे की नो प्लस किती धावा मिळतात. नो प्लस 3. पहिल्याच बॉलवरती अतिरिक्त स्वरूपाच्या एक्स्ट्राच्या तुम्हाला 4 रन्स मिळाल्यात. मग मात्र आता इथून कॅपिटलाइज करावं लागेल. दोन्ही टीम्स बलाढ्य आहेत, दोन्ही टीम्स चांगल्या आहेत. आता उरलेले जे 6 बॉल आहेत त्यातील हा पहिलाच बॉल फ्री हिटही असणार आहे. गणेश आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या बॉलवरती चुकी झाली. अगदी श्रीकांत सारख्या खेळाडूला तुम्ही भीमरचा बॉल टाकताय. तोही वेस्ट हाईटच्या वरती बॉल होता.
नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने खेळल्यात, फ्री हिटचा चांगला वापर केलाय, मिड विकेट वरती खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग केली जाते यावेळेस, चांगला अप्रोच राहिलाय, चांगला इंटेंटही तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 रन्स कंप्लीटेड. मग मात्र अरुणचंही कौतुक करावं लागेल, अगदी पहिल्या बॉल पासून तेही मेहनत घेत आहेत टीमसाठी. प्रथम बॅटिंग केली, त्यानंतर ते आऊट झाले, आऊट झाल्यानंतर आता अमोलला जिथे ते क्रॅम्प झालेत, मग धावण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. पुढचा बॉल इथे देखील अगदी थोडंसं शफल होऊन खेळल्यात, बॉल पुढ्यात होता, लॉंग ऑन वरती खेळाडू आहे, थोडासा वाईडीच्या विकेटची संभावना आणि याचं विकेट रनआउट स्वरूपाने श्रीकांत बॅक टू द डगआउट. श्रीकांतला परतावा लागेल. 2 धावेची आवश्यकता होती का? अगदी आपण प्रत्येक बॉलवरती 2 धावेची आवश्यकता नाहीये, सिंगल आली असती तरी चाललं असं. श्रीकांतकडे देखील ती चांगली क्षमता आहे मोठे स्ट्रोक्स खेळण्याची. चला नेक्स्ट टीम्स टॉस साठी रिपोर्टिंग करा. प्लीज रिपोर्ट फॉर टॉस. ब्लू बेल, मॅरीगोल्ड मॅव्रिक्स. ब्लू बेलचं नाव काय? फक्त ब्लू बेल आहे का? काहीतरी असतं ना मागे, स्ट्रायकर्स आहे का? ब्लू बेल स्ट्रायकर्स आणि मॅरीगोल्ड मॅव्रिक्स. कॅप्टन रिपोर्ट फॉर द टॉस. मार्वल्स आहे का? मॅरीगोल्ड मार्वल्स. कॅप्टन रिपोर्ट फॉर द टॉस. नवीन बॅटर अजय. फुल टॉस आडव्या बॅटनी क्रॉस बॅटेड स्ट्रोक, स्क्वेअर लेग वरती खेळाडू इन ऍक्शन इंटरेस्टेड पाहायला मिळतोय. 2 रन्स इथे देखील कंप्लीट केल्या जातील. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट्स. तीन बॉल राहिलेत कॅप्टन्स. 39 ऑन द बोर्ड. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंग मध्ये. पुढचा बॉल अगदी खोतून काढल्या बॉलला हेलिकॉप्टर उडलाय, पण तरी देखील एलिव्हेशन मिळत नाहीये. मिड ऑन वरती खेळाडू बीट आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. गुड रनिंग. इथे देखील 2 धावा कंप्लीट केल्यात. अरुण देखील अगदी संडेला सकाळी त्यांचा एक कार्डिओ होतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगली रनिंग. 41 ऑन द बोर्ड. लास्ट 2 बॉल्स टू गो. मॅरीगोल्ड टॉस विन. पुन्हा एकदा मिड ऑफ वरती खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग लॉंग ऑन वरती. आणि इथे देखील 2 रन्स कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. न थकता न दमता इथे धावत राहावं लागेल आणि धावतायत. 43 ऑन द बोर्ड. 43 धावा लागल्या धाव फलकावरती. शेवटचा बॉल अजूनही या पहिल्या सत्रातला शिल्लक असेल. 1 टू गो. गणेश बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 5 बॉल आणि 13 धावा त्यांच्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत आल्यात आणि अजय देखील ऑफ स्ट्राईक राहिलेत. अमोलचंही कौतुक करावं लागेल. अमोलनी 22 धावा केल्यात आणि त्या 22 धाव्यांमध्ये फक्त आणि फक्त एकच चौकार आहे, म्हणजे 18 धावा पळून काढल्यात. आणि त्या 18 धावा पळण्यामध्ये श्रीकांत आणि अरुण यांचा मोठा वाटा राहिला. नेक्स्ट बॉल इथे देखील अगदी खोलवा टप्प्याचा बॉल होता. यॉर्क लेंथ वरती बॉल होता. 1 रन कंप्लीट झाली आणि आता मात्र एकच रनावरती तुम्हाला समाधानी मानावं लागेल. 44 ऑन द बोर्ड अँड द टार्गेट विल बी ऑफ 45 रन्स. 45 धाव्यांचं लक्ष असणार आहे.
येस प्लीज. चला बॉलिंग टीम फील्डवरती या. बॅटर्सही मैदानाच्या आतमध्ये आल्यात. बॉलिंग टीम लगेच. येस. आणि यानंतरच्या ज्या मॅचेस आहेत, जे सगळे काही कॅप्टन्स टीम प्लेयर्स ऑनलाईन पाहतायत त्यांनाही रिक्वेस्ट असेल. कालही आपण हेच पाहिलं की ऑन दी शेड्यूल ऑन द टाइम आपण सगळ्या मॅचेस कंप्लीट केल्या होत्या आणि आजही तेच घडणार आहे. पण तुम्हाला एक रिक्वेस्ट असेल, तुम्हाला दिलेल्या वेळेच्या बिफोर रिपोर्टिंग करायची आहे. ॲटलिस्ट 15 to 20 मिनिट्स बिफोर तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. ही रिक्वेस्ट असेल. जे कॅप्टन्स जे प्लेयर्स इथे बघतायत त्यांना रिक्वेस्ट असेल. ऑन द टाइम आपण मॅच आजही स्टार्ट केल्यात, पण तरी देखील ही रिक्वेस्ट तुम्हाला असणार आहे की तुम्ही दिलेल्या वेळेच्या 20 मिनिट्स अगोदर रिपोर्टिंग करा. अजय ऑन बॉलिंग ट्रॅक. 45 धावेचं लक्ष आहे. 4 ओव्हरची मॅच. जसा पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल स्टॉप वॉचही चालू होणार आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जास्ती धावा बनवणं गरजेचं आहे. हॅव टू अटॅक फ्रॉम दी स्टार्ट. पहिला बॉल डिलिव्हर आणि त्या पहिल्याच बॉलवरती हॅमर नक्कीच केला होता. मात्र बॉलचा अंदाज घेणंही तेवढंच गरजेचं असणार आहे. 45चं टार्गेट आहे. 45 धावेचं लक्ष आहे आणि अजयची देखील एक चांगली ओळख राहिली आहे. पुढचा बॉल क्रॉस बॅटर स्ट्रोक. पुन्हा एकदा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी वळतोय, बाहेरच्या दिशेला वळण घेते. गुड बॉलिंग बाय अजय. लेफ्ट आर्म बॉलर आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनी मारा करतोय आणि त्याचबरोबर त्या अँगलचाही अप्रतिम वापर करण्यात येतोय. नाही नेक्स्ट बॉल बॅकफुटला जाऊन अगदी स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता, पण अतिरिक्त बाहेरच्या दिशेला वळण घेतोय बॉल. इट्स अ वाईट बॉल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा याही वेळेस अगदी त्याचप्रमाणे खेळतात. लेफ्ट आर्म बॉलर सातत्याने त्या अँगलचा वापर करतोय आणि मग तुम्हाला बॉलच्या मेरिटवरती खेळणं देखील खूप गरजेचं आहे. थोडंसं शॉर्ट ऑफ दी गुड लेंथ बॉलिंग केली जात आहे आणि मग मात्र तुम्ही प्रत्येक बॉल थोडासा शफल होऊन ऑन साईडला खेळता जिथे त्यांना प्रोटेक्शनही आहे. 30 यार्ड सर्कलला क्रॉस करणं गरजेचं आहे. ऑन द मेरिट खेळावं लागेल, ऑन द राईस खेळावं लागेल.
इथे देखील पुन्हा एकदा तो प्रयत्न झाला होता, बीट केलं नाहीये बॅटरनी बीट करणं गरजेचं होतं त्या खेळाडूला. 30 सर्कलला तो क्रॉस करणं गरजेचं होतं. सिंगलच मिळेल, बॅटची हलकीशी कडा. मग मात्र हे चाचपडणं सुरू होतं कारण धावा येत नव्हत्या. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या दोन्ही बॉल्स डॉट आले, त्यानंतर व्हाईटचा सिंगलची रन, त्यानंतर आणखी एक डॉट बॉल आणि मग हे जे सातत्याने आपण डॉट बॉल्स टाकलेत, फक्त 24 बॉल आहेत आणि त्यातील 3 बॉल डॉट गेलेत. 45 तुम्हाला करायचे आहेत. मग ते दडपण, ते प्रेशर नक्कीच आणलंय अजयनी. चांगली बॉलिंग करतोय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग करतोय. सातत्याने रायटी बॅटर्सला बॉल अँगलनी बाहेर काढण्याचा प्रयत्न राहिलाय. नेक्स्ट बॉल, इथे देखील क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळल्यात. बॅटांनी बॉलचं काही कनेक्शन होत नाहीये. गुड बॉलिंग, ब्युटिफुल बॉल. खूप चांगली बॉलिंग केली जाते. शेवटचा बॉल आणि इथे स्विच हिट, अल्टी पल्टी देख घुमाके, बॉल नाही थांबणार. आउटफील्ड प्रचंड फास्ट आणि विशेष म्हणजे विकेटच्या मागे. मग मात्र तिथे गोळीच्या वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय. हा चौकार येणं गरजेचं होतं कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत रन्स आले नव्हते. चौकार आलाय, त्यासोबत धावफलक की पुढे जात आहे. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा लागल्यात. जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 39 धावेचं लक्ष असेल. एक मोठी ओव्हर आणणं गरजेचं आहे. मॅचला थोडंसं इथे रोमहर्षक बनवण्यासाठी, मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी बॅटर्सला चांगली बॅटिंग करावी लागेल. लतीश आणि गणेश. लतीशने अगदी पहिल्या 4 बॉलवरती फक्त 1च रन केली आणि गणेशने देखील 2 बॉलवरती 1 चौकार वसूल केला. श्रीकांत आता येईल बॉलिंग ट्रॅकवरती. उंच पुरा खेळाडू आहे. कालपासूनच इम्प्रेसिव्ह बॉलिंग या खेळाडूने केली आहे. संकेत बिंकेत येत ना तिथे अंपायरिंगला. संकेत आहे आपला, कोण आहे, हा भाई आहे, भाईचा. बरोबर. काल मी मयूरला फोन केला, बोलतो भाईचा डेब्यू आहे, बोलतो मनीष. बोलला हा का. आणि आपला हर्षल आहे ना, रागायचा आपला. 18 बॉल 39ची आवश्यकता असताना इथे देखील स्कोअर कट नक्कीच केला होता, पण बॅटची हलकीशी एज लागते. व्यवस्थित बॅटवरती बॉल टायमिंग होत नाहीये. चांगली बॉलिंग, गुड बॉल. 45चं लक्ष आहे. पहिल्या 2 बॉलर्सवरती अटॅक झालेला नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये देखील फक्त 6 धावा आल्यात. पुढचा बॉल, इथे देखील हलकसा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलंय. शॉर्ट वरती खेळाडू आहे, बीट होतोय. इथे चान्स नाहीये. जर 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल नाही अडवलात तर मात्र तो सरळ जाऊन मैदानाच्या बाहेरून उचलून आणावा लागतो. इन ऍक्शन राहिल्यात. विकेटच्या मागे आपण पाहिलं शॉर्ट फाईन बिहाइंड द विकेट. स्कोरिंग एरिया राहिला या पूर्ण मॅच मध्ये. मग मात्र त्या स्कोरिंग एरियावरती चांगल्या फिल्डरची तैनाती करणंही तेवढंच गरजेचं आहे. 10 ऑन द बोर्ड. नशिबाची साथ लागणं. मॅरीगोल्ड टीम वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. स्विचिटचा प्रयत्न केला होता आणि पुन्हा एकदा बीट केले जातील. 1 मोर. अजून एक आलाय त्या सेम रिजन वरती, पण आता बॅटचा काहीही संपर्क होत नाहीये. पायाला, अंगाला बॉल आदळतोय. पंचांचंही कौतुक असेल, मग मात्र प्रत्येक गोष्टीची पाहणी करत ती आमच्यापर्यंत पोहोचवतायत. श्रीकांत नाराज आहे. श्रीकांतला माहिती की आपण चांगली बॉलिंग करतोय. शॉर्ट वरती असं नाही की बॉल खूप कठीण आहे, तो अडवणं देखील तेवढं सोपं होतं, पण मात्र हे बॉल्स अडवणं तेवढेच गरजेचे आहेत. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा लागल्यात. बॅक टू बॅक बाउंड्रीज. मग टीमला जिंकायचं असेल तर टीम जिंकत असताना तुम्हाला रन्स कशा येतात ते मॅटर करत नाहीये. तुमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स ऍड केले जातील की मात्र टीमच्या स्कोरबोर्ड वरती. इम्पॉर्टंट आहे की तुमची टीम जिंकली पाहिजे. टीम एफर्ट्स चांगले पाहायला मिळत आहेत. शॉर्ट फाईन आणि आता देखील आपण पाहिलं तर थर्ड मॅन 30 सर्कलच्या बाहेर. श्रीकांतनी देखील ही मागणी केली विकेटच्या मागून देखील. आता मात्र सातत्याने ती एक्नॉलेजमेंट करण्यात येते. पुढचा बॉल, या बॉलवरती बॉलला लीव्ह केलाय आणि इट्स अ वाईट बॉल.
चलिए चलिए, नो आर्ग्युमेंट्स प्लीज. कुठल्याही टीमला कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. जर अंपायरांना जर आमच्या अंपायर्सला वाटलं तर मात्र रिव्ह्यू घेऊ शकतात. पण सर तुमच्याही माहितीसाठी वाईड आपण ऑन फील्डच देणार आहोत. कारण ज्या कॅमेऱ्याची पोझिशन आहे त्या कॅमेऱ्याची पोझिशन आपली थोडीशी वाईड आहे. मग त्यामुळे आपल्याला स्ट्रेट अँगलनी कव्हर नाही करता आला. तर अंपायर्स आपल्याला विनंती असेल सर, जे काही वाईडचे डिसिजन्स असतील ते फक्त ऑन फील्डच घेतले जातील. थँक्यू. 15. 14 बॉल 30 धावेची आवश्यकता आहे. इथे देखील आपण पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. लॉंग ऑफ वरती खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग केली जाते. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 रन्स कंप्लीट. 17. 17 धावा लागल्या धावफलकावरती. 13 बॉल आणि 28 धावेची आवश्यकता आहे. 13 बॉल्स 28 टू विन. एक मोठा स्ट्रोक. या बॉलवरती आता मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. जर मात्र मॅच मध्ये कमबॅक करायचंय तर मोठा स्ट्रोक नक्कीच खेळावा लागणार आहे. आणि मोठा स्ट्रोक साठी निवड केली आहे स्विचहिटची. पण मात्र श्रीकांत सारखा बॉलर तो स्विचहिटचे फटके सहजतेने तुम्हाला नाही मारू देणार आहे. पंचांकडे अपील केली जाते. पंचांचा बोट आकाशाकडे आणि इट्स अ विकेट. विकेट मिळेल त्या शेवटच्या बॉलवरती. लतीश हॅज टू डिपार्ट. लतीशला परतावा लागेल. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. पण आता मात्र गणेशला त्याचा खेळ त्याचा दर्जा उंचावा लागणार आहे. चला बॉलिंग टीम, इट्स ऑलरेडी 11 मिनिट्स. 11 मिनिटं झाल्यात. स्पीडअप करा. 2 ओव्हर्स अजूनही तुम्हाला फेकायच्या आहेत आणि त्याही 9 मिनिटाच्या आतमध्ये फेकाव्या लागतील. ऑरेल्स 22 मिनिटं झाले तर एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. चलो लेट्स स्पीड अप. कांतीलाल बॉलिंग ट्रॅक वरती. 12 बॉल्स अँड 28 टू विन. पहिलाच बॉल ऑफस्टम्पच्या खूप बाहेर आहे आणि इट्स व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल मजा येईल या मॅचला. मग मात्र अजूनही 12 बॉल आणि 27 धावेची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके आले या ओव्हर मध्ये. जर अगदी 10-12 रन्स आलेत ना तर मजा येणार आहे मॅचला. 1 फॉर दी ओव्हर. कांतीलाल बॉलिंग ट्रॅक वरती आहे. शॉर्ट पिच बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला होता. पहिलाच बॉल. सेकंड बॉल पुल केलाय. बॉल हवेत आहे आणि हवेतनं सरळ बाहेर निघून जाणार आहे. स्ट्रेट समोर निघालाय. फ्लॅट आलाय. फ्युरियस आलाय. 6 ची आवश्यकता होती आणि तो 6 गणेशच्या बॅटमधून. वॉट अ स्ट्रोक. आपण या षटकाराची आवश्यकता आणि त्याबद्दल चर्चा करतच होतो आणि तो षटकार आलाय. पुलचा स्ट्रोक व्यवस्थित टाइम झाला. महत्वाचं होतं त्या बॉलवरती तो टायमिंग साधणं आणि तो टायमिंग अप्रतिम लाजवाब राहिलाय. 21 टू विन फ्रॉम 11 बॉल्स. 24 रन्स झालेत. 24 धावा लागल्या धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 21 हव्यात. 11 बॉल्स 21 टू विन. पुढचा बॉल इथे देखील अगदी समोर खेळले. स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच बॅटची हलकीशी कडा लागते आणि प्लेअर बीट होतील. पण तरी देखील सिंगलच मिळेल. महत्वाचं आहे. बॉलिंग टीमलाही माहिती आहे की इथे
गणेशला ऑफ द स्ट्राईक नेणं त्यांच्यासाठी महत्वाचं होतं. वंश येतोय स्ट्रायकिंग एंड वरती आणि मात्र वंशलाही आता कानमंत्र दिले जातील की बॅटवरती बॉल अदळणं खूप गरजेचं आहे. सिंगल डबल आता इथून डॉट बॉल खेळून चालणार नाही. ऍटलिस्ट बॅटवरती बॉल घ्या, सिंगल डबल कन्वर्ट करत राहा आणि जर बॉल पुढ्यात असला तर मात्र मोठ्या स्ट्रोकचा प्रयत्नही झाला पाहिजे. 10 बॉल्स 22 विन. 10 बॉल मध्ये 20 धावेची आवश्यकता. इनसाइड आउट गॅप मध्ये बॉल चाललाय, खेळाडू आहे, चेस सुरू आहे आणि खरा फिल्डिंग. सरळ सोपा सहज बॉल अडवण्याची आवश्यकता वंशनी लगावलाय. पहिल्याच बॉल वरती येतोय चौकार. गुड स्ट्रोक, गुड स्ट्रोक. 9 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल्स 16 टू विन. पहिल्या काही ओव्हर्समध्ये नक्कीच आपल्याला हे वाटलं होतं की पहिल्या काही ओव्हर्समध्ये रन्स बनत नाहीयेत. 45 इज मोर दॅन इनफ. पण मात्र गणेशनी पहिल्या बॉलवरती 6, त्यानंतर वंशच्या बॅटमधून एक चांगला इनसाइड आउटचा स्ट्रोक, चौकार आलाय. 9 बॉल 16 धावेची आवश्यकता आहे. व्हॉट अ क्लोज मॅच दिस इज. क्लोज एन्काउंटर सुरू आहे. नेक टू नेक फाईट आहे. पुढचा बॉल क्रॉस बॅटने खेळलाय. स्वीप करण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी कडा लागते आणि शॉट फाईन वरच्या खेळाडूंनी भरपूर मोठा चेस लगावलाय. 2 रन्स कंप्लीट झाले. 3ऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल पण ती नाही मिळणार आहे. चांगली बॅटिंग. वंशही अगदी चौफेर फटकेबाजी करतोय. महत्वाचं आहे की डॉट बॉल खेळायचा नाहीये. डॉट बॉल खेळला तर तो प्रेशर येऊ शकतो पण मात्र इथे प्रेशर बॉलर वरती टाकण्याचा प्रयत्न. 4 बॉल 14 रन झालेत कांतीलालच्या विरोधात. 8 बॉल्स 14 टू विन. पुढचा बॉल मोठा स्ट्रोक. बॉल हवेत आहे. बराच वेळ बॉल हवेत आहे. इनफिल्डला फक्त क्लिअर करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर वरती खेळाडू, मिड ऑफ वरती देखील खेळाडू होता, त्याला देखील बीट करण्याचा प्रयत्न राहिला. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पाहता पाहता 3 रन्स कंप्लीट. हु आर रनिंग बिटवीन द विकेट्स. ब्युटिफुल, बहुत बढ़िया. 7 बॉल आणि 11 धावेची आवश्यकता आहे. हा बरोबर, हा बरोबर बरोबर. 6 बॉल तिथे 14 का 13 पाहिजे होते ना. यॉर्कर काढा. 7 बॉल आणि 11ची आवश्यकता असताना इथे देखील फक्त बॉलला स्टीअर केलाय, दिशा दाखवली आहे. सिंगल कंप्लीट. 2 धावेचा प्रयत्न केला जातोय. थ्रो येत नाहीये. 3ऱ्याचा प्रयत्न तोही केला जाईल का. 3ऱ्या धावेचाही प्रयत्न आणि 3 रन्स कंप्लीट. वा, टाळ्या वाजायला हरकत नाहीयेत. होऊन जाऊ दे एकदा जोरदार टाळ्या. वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 6 बॉल्स जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता आहे. 6 मध्ये 8. चलिए स्पीड अप कीजिए. ऑलरेडी 16 मिनट्स, 16 मिनिट और 20 सेकंड हो चुके हैं. 16 मिनिट आणि 20 सेकंदाची अवधी झाली आहे. 6 बॉल्स 8 टू विन. बॉलिंग ट्रॅक वरती अमोल आहे. अक्रॉस द विकेट आणि अक्रॉस द विकेट राईट आर्म राऊंड द विकेटनी खूप चांगली बॉलिंग कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये या खेळाडूने केली आहे. यॉर्कर टाकणं, ऑन द स्टंप बॉलिंग करणं त्याची ओळख राहिली आहे. 6 मध्ये 8 डिफेंड केल्या जातील का की गणेश त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक्स येतील. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे का. पंच टर्न होत आहेत, वळत आहेत, दोन्ही हात समांतर करतायत. इट्स अ वाईट बॉल. 6 मध्ये अजूनही 7 हव्यात.
कालची मॅचही अशीच घडली होती. कालही तुषार देशपांडेची ती ओव्हर तेवढीच अप्रतिम राहिली आहे. पण इथे देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा यावेळेस काल तुषारनी असंच काहीतरी केलं होतं. पहिला बॉल नक्कीच त्यांनी वाईट टाकला, पण त्यानंतर बॅक टू बॅक 4 यॉर्कर टाकले आणि मॅच जिंकवून दिली होती टीमला. पण मात्र इथे आता अमोलचं स्ट्रगल बघा. पण टीमसाठी तो खेळाडू खेळतोय ना, ते जास्ती महत्वाचं आहे. हा स्पिरिट जास्ती महत्वाचा आहे. ही खेळाडू वृत्ती जास्ती महत्वाची आहे. ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट जास्ती महत्वाची आहे. पहिले दोन्ही वाईट झालेत, पण तरी देखील हारणं जिंकणं हातात नाहीये ना तुमच्या हातात ते लढणं आहे. मग पाहूया ती लढाई कशी केली जाते. 6 बॉल 6 धावेची आवश्यकता आहे. 6 बॉल 6. इथे शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉल वरती एक चांगला स्ट्रोक. क्रॉस बॅटेड मिस फिल्डिंग. बॉलर्स आणि बॉलर्सला साथ मिळत नाहीये स्क्वेअर लेग वरती. खराब म्हणावी लागेल. बॅड अप्रोच, लेझी अप्रोच. बॉलच्या अगदी समोर जाणं गरजेचं होतं. शॉर्ट बॉल आणि त्या शॉर्ट बॉल वरती गणेशनी मारलेला पुलचा स्ट्रोक तो देखील अलॉंग द ग्राउंड मारलाय विथ द 4. स्कोर मूव्स ऑन टू 43. 5 बॉल 2 धावेची आवश्यकता. अमोलही खूप चांगला संघर्ष करतायत. 5 मध्ये 2 हव्यात. मात्र आता इथून कमबॅक करण्यासाठी एखादी विकेट गरजेची आहे. जर ती विकेट मिळाली तर तो कमबॅक नक्कीच होऊ शकतोय. पाहूया ती विकेट मिळते का अमोलला. चांगला बॉल, चांगल्या बॉलवरती देखील एक चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. 1 रन कंप्लीट. दुसरीही कंप्लीट होईल का. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. मॅच फिनिश. मॅच जिंकली आहे टीम बेगोनिया. गुड स्टार्ट. बॉलिंग करत असताना पहिल्या काही ओव्हर्समध्ये थोड्याफार चुका झाल्या, त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. पण मात्र इथे बॅटिंगही अप्रतिम राहिली आहे. आणि गणेशचंही कौतुक करावं लागेल. येस, टीम बेगोनिया वेल प्लेड. चला नेक्स्ट मॅच. लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचं आहे. फिल्डिंग टीम. देऊयात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट शेवटपर्यंत खेळपट्टीवरती थांबले. शेवटपर्यंत खूप चांगली झुंज दिली, लढाई दिली आणि मात्र 7 बॉल 20 धावेची अप्रतिम खेळी करणारे गणेश ठरतात या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड गणेश. गणेश मॅन ऑफ द मॅच. श्री साई सुगंधी परफ्युम्स यांच्याकडून परफ्यूम बॉटल. PCM ट्युटोरियल्स यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. रेगे दीक्षित अकॅडमी यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर आणि त्यानंतर ही मॅन ऑफ द मॅच. मग ती मॅन ऑफ द मॅच ती नेहमी लक्षात राहील अशी मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड गणेश. गुड गेम. Marigold.